नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नळसखी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत बुलढाणा जिल्हा परिषद भरती 2025 बद्दल। आरोग्य विभागात आलेली नवी संधी ही जीएनएम आणि वैद्यकीय पदासाठी मोठी भरती आहे। या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत ती या भरतीबाबत। पात्रता काय असणार आहे, पदाची संख्या किती असेल, अर्ज प्रक्रिया कशी असेल आणि शेवटची तारीख काय असणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण सरकारी नोकरी अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत। मित्रांनो, एक लक्षात घ्या, बुलढाणा अंतर्गत ही भरती आहे। बुलढाणाकरांसाठी ही सर्वात महत्त्वाची आणि गुड न्यूज आहे, कारण त्यांना स्वतःच्या शहरामध्ये जॉब करता येणार आहे। तर या लक्षात घ्या, यामध्ये वेगवेगळ्या पदे आहेत, जसे सामाजिक कार्यकर्ता असो, पण आपल्यासाठी महत्त्वाचं पद असणार आहे ते जीएनएम म्हणजे अधिपरिचारिका। अधिपरिचारिका हे जीएनएम मेल आणि फिमेल या दोन्ही कॅटेगरीसाठी असणार आहे, म्हणजे पुरुष वर्गासाठी सुद्धा फॉर्म भरला जाणार आहे या ठिकाणी आणि महिला वर्गासाठी सुद्धा फॉर्म भरण्यास संधी आहे। या ठिकाणी लक्षात घ्या, आता एकूण पदे असणार आहेत ही 78, त्यापैकी महिला वर्गासाठी असणार आहेत 70 जागा आणि त्यानंतर बाकी उरलेली 8 पदे ही पुरुष वर्गासाठी असणार आहेत। आता यासाठी तुम्हाला कॅटेगरी वाईज पदे कोणती असणार आहेत बघा। यानंतर अजसाठी 8 पदे भरली जाणार आहेत, विजासाठी 1 पद असणार आहे, भजब साठी 1 पद, भजक साठी 2 पदे, भजड साठी 2 पदे, इतर मागास वर्गासाठी 16 पदे। सगळ्यात जास्त पदे ही इतर मागास वर्गासाठी आहेत हे लक्षात घ्या। म्हणून ओबीसी कॅटेगरी मध्ये जे पण येतात त्यांनी फॉर्म नक्की भरा। एससीबीसी साठी 21 पदे, ही सुद्धा पदे जास्त आहेत। ईडब्ल्यूएस साठी फॉर्म भरण्यासाठी 19 पदे आहेत। ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि इतर मागास वर्गासाठी या तिन्ही कॅटेगरीसाठी सगळ्यात मोठी संधी आहे, कारण जागा खूप आहेत, तुम्ही नक्की फॉर्म भरा। आता ओपन कॅटेगरीसाठी 8 पदे असणार आहेत, अशी एकूण 78 पदे भरली जाणार आहेत। त्यानंतर शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे ते बघा। तुम्ही जीएनएम साठी फॉर्म भरत असाल तर तुमचा बीएससी नर्सिंगचा कोर्स पूर्ण असणे गरजेचं आहे, किंवा जीएनएमचा नर्सिंगचा कोर्स तुम्ही पूर्ण केलेला असावा, तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता। परंतु तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही रिन्यू केलेली पावती तुमच्याकडे असणे महत्त्वाचं आहे। या ठिकाणी बघा, तुमची निवड यादी कोणत्या प्रकारे होणार आहे, म्हणजे तुमची निवड कोणत्या प्रकारे केली जाणार आहे। त्या ठिकाणी तुमची कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाहीये। तुम्ही शेवटच्या वर्षामध्ये जे प्राप्त गुण असतील त्या प्राप्त गुणानुसार या ठिकाणी तुमची पर्सेंटेज काढल्या जाणार आहे, त्यासाठी तुम्हाला अधिकतम 50 गुण दिले जातील। त्यानंतर बघा, तुम्ही जर जीएनएम आणि बीएससी नर्सिंग, आता जीएनएम साठी फॉर्म भरत असाल, तुमचं जीएनएम झालेलं असेल परंतु तुमचे बीएससी नर्सिंग असेल, म्हणजे हे अधिकतम तुमचा शैक्षणिक अर्हता असणार आहे, किंवा अदर तुम्ही एज्युकेशन जर या पदाशिवाय जास्त एज्युकेशन तुम्ही घेतलेलं असेल तर त्यासाठी तुम्हाला 20 गुण अधिकतम दिले जाणार आहेत। त्यानंतर तुम्ही जीएनएम, बीएससी नर्सिंग, आता जीएनएम साठी फॉर्म भरत असाल तर हे दोन्ही डिप्लोमे तुम्ही केलेले असणे गरजेचं आहे। आणि यासाठी तुम्ही पूर्वी कधी जर प्रायव्हेट असो की शासकीय असो, निमशासकीय असो, या ठिकाणी तुम्ही काम केलेलं असेल, तुमच्याकडे अनुभव असेल, तर तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी 6 गुण दिले जाणार आहेत, म्हणजे एका वर्षासाठी 6 गुण असतील, असे जास्तीत जास्त तुम्हाला 30 गुण दिले जाणार आहेत। एकंदरीत संपूर्ण गुण असणार आहेत 100। त्या 100 मार्क पैकी तुम्हाला जेवढे मार्क्स मिळतील त्यानुसार तुमची निवड यादी लागणार आहे, म्हणजे तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे फायनल ठरणार आहे। त्यानंतर बघा, आता या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही फॉर्म कधीपासून भरू शकता, म्हणजे फॉर्मची सुरुवात कधी होणार आहे। या ठिकाणी 4/11/2025 पासून ते 18/11 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। 4/11 म्हणजे तुम्ही आजपासूनच फॉर्म भरू शकता, परंतु 18/11 ही शेवटची तारीख असणार आहे। सुट्टीचे दिवस वगळून तुम्ही फॉर्म भरायचा आहे। ऑफलाईन पद्धतीने फॉर्म असणार आहे। आपण जो अर्जाचा नमुना असेल तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण देणार आहोत, त्या ठिकाणाहून तुम्ही पीडीएफ उचलायचा आहे, अर्जाचा नमुना उचलायचा आहे, सगळी कागदपत्रे त्याला लावायची आहेत, कागदपत्रावर स्वतःची स्वाक्षरी करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणी तुम्हाला डिमांड ड्राफ्ट फाडणे गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी आवश्यक आहे। ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे 300 रुपये आणि इतर कॅटेगरीसाठी 250 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट असणार आहे। तो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी बुलढाणा या नावाने फाडायचा आहे। त्या डीडीच्या पाठीमागे स्वतःचं संपूर्ण नाव स्पष्ट अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि तुम्ही जीएनएम पदासाठी अप्लायकेबल आहात, म्हणजे तुम्ही अप्लाय करणार आहात, त्या जीएनएम पदाचा उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे आणि आपला तो डीडी फॉर्मला लावायचा आहे आणि फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ऑफिसला जमा करायचा आहे। ऑफिसचा पत्ता काय असणार आहे या ठिकाणी बघा, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद बुलढाणा, या ठिकाणी तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे।
तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म सबमिट करू शकता, म्हणजे स्वतः उपस्थित राहून तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. नातेवाईका थ्रू तुम्ही फॉर्म पाठवला तरी चालेल किंवा तुम्ही पोस्टाने फॉर्म पाठवत असाल तरी चालेल. परंतु 18/11/2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमचा फॉर्म ऑफिसला पोहोचणे महत्वाचं आहे. फॉर्म विहित डेट नंतर म्हणजे 18 नंतर तुमचा फॉर्म पोहोचत असेल तर तो अमान्य ठरला जाणार आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरले जाणार आहात. आता या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही मेलद्वारे जर फॉर्म भरत असाल तर तो चुकीचा असणार आहे. मेलद्वारे तुमचा कोणताही फॉर्म या ठिकाणी एक्सेप्ट केला जाणार नाहीये. आता तुमची निवड यादी लागली, तुम्हाला कसं कळणार आहे? तुमच्याकडे कोणत्याही कागदपत्राचा व्यवहार होणार नाहीये. या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे, ही अधिकृत वेबसाईट आहे ती ऑफिसची zpbulldana.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही स्वतः चेक करायचं आहे. त्याच ठिकाणी तुमची निवड यादी लागेल किंवा ऑफलाईन सूचना फलकावर आपल्या ऑफिसच्या बाहेर जी यादी लागते त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर बघा या ठिकाणी दिलेला आहे हा फॉर्म तुम्ही व्यवस्थित प्रिंट करायचा आहे. याला सगळी माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे आणि सगळी कागदपत्रे जोडायची आहे. त्यानंतर तुम्ही डीडी महत्वाचा आहे, डीडी याला लावणे आवश्यक आहे. डीडी लावला तरच तुम्ही फॉर्म भरू शकता, अन्यथा तो फॉर्म अपात्र होणार आहे. आता तुम्ही 2 पदासाठी अप्लिकेबल असाल, म्हणजे तुम्ही 2 पदासाठी जर अप्लाय करणार असाल तर 2 फॉर्म वेगवेगळे भरायचे आहेत आणि दोन्ही डीडी वेगवेगळे लावायचे आहेत. ही होती बुलढाणाकरांसाठी चांगली नोकरीची संधी. स्थानिक शहरामध्ये म्हणजे आपल्याच गावात राहून चांगल्या पगाराची नोकरी करण्याचा आनंद एक वेगळाच असतो. तर मित्रांनो, ही भरती अगदी योग्य संधी आहे आरोग्य विभागात करिअर बनवू इच्छिणाऱ्यासाठी. अर्ज करण्याची शेवटची तारीख चुकवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात आणि अशा सरकारी भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणत्या शहरामध्ये भरती पाहिजे आहे आणि तुम्ही कोणत्या पदासाठी ऍप्लिकेबल आहात, म्हणजे तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरू इच्छिता, त्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू मित्रांनो अशाच महत्त्वाच्या माहिती सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.